वंजारी समाजात याने 2 भाग केले. याच्याबद्दल बोलतो आम्ही, तिच्याबद्दल नाही. याने 2 भाग केले. गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो. सुशिक्षित दुसरा भाग, सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी, काही म्हणतो आम्ही, काही अधिकारी यांची सांगड घातली. सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली. पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं. यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्याला पाठबळ दिलं आणि म्हणून ही वाढता गेली. म्हणून जे तुम्ही म्हणता ना राज्यात ते बिघडले, लोकांची भावना उठली. कसल्या मॅटर मध्ये हो साथ द्या ना. तुम्ही चुकीचं आलं चूक म्हणा ना. आमच्याच्या सुद्धा चूक आटलं का आम्ही चूक म्हणतो, नाही उठत, अजिबात नाही उठत. एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्याने चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत नाही. तुम्ही तसं का म्हणत नाही. तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागं उभा राहता, काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता. कसं दबन आहे. मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या, खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला. बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार, फोटो काढणार, दारू पिऊन शा देणार, येता जाताना कट हाणणार, काहीतरी उग्र भाषेत बोलणार. लोक किती दिवस सहन करणार हे दुष्परिणाम. कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला, हाय ना त्यो म्हणजे तो असल्या चुकीच्याला बळ देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता. त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना, समजा त्या काय नाव त्यांचं, त्या पंकजा मुंडे, की बाबा शांतता राहिली पाहिजे. आम्हाला पटलं ती गोष्ट, शांतता राहिली पाहिजे. कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही, त्याच्यापासून बोललो पण नाही. आम्ही सुद्धा इतके उघडत नाहीये. परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्या, ह्यो पाठबळ देतो. आणि आता असं बेतलं ती चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं. आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला, सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो. पूर्वी काय होतं, आम्ही बघितलेला वंजारी समाज, आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायची. त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची, पट्टा पडूस तरी हो माघारी येत नव्हता. इतका इमानदार होता. नंतर हे मुकादम झाले. मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत नव्हती. एवढी इज्जत कमावलेली होती. पण जसा ह्यो प्रवाहात आला, ह्यो शेख चिल्ली जसा प्रवाहात आला, ह्यो याने काय केलं, बुडायचे तुला पैसे, बुडी हो मी आहे तू आहे. मग त्यांना फुकट पैसे वापरायला भेटायला लागले, सवय लागली फुकटाची. असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू. यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताहत आहे. आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या, ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात. त्यांना जे खरंय ते करावं असं वाटतं, खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत. आता बघा तुम्ही, यांनी माई हातपाताची सुपारी दिली. आता काही लोक त्यांची नाही केलं नाही माहिती. तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरंय कसं एकदा चेक करा. होणार सिद्ध तुम्ही, मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो, त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध. तू चुकीचं आहे का नाही, मी चुकीचं आहे का नाही, चल नार्को टेस्टला. काय लपायची गरज आहे. कशामुळं गोरगरीब वंजाऱ्याचा वापर करायचा, गोरगरीब ओबीसीचा. हा आता तो ओबीसीला सुरू केलं. ओबीसी ठेका घेतला होय तो.